नमस्कार लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एखाद्या क्षेत्रामध्ये काम करणं आणि ते काम करताना 4 दशकं सर्वसामान्यांना भुरळ कायम ठेवणं, आपली मोहिनी जी आहे ती कायम ठेवणं सहज सोपं नसतं आणि बॉलिवूडसारख्या ग्लॅमरस जगात तर ते खूपच कठीण असतं. तुम्हाला थोडीशी हिंट मिळाली असेल मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्याबरोबर. माधुरीजी खूप खूप स्वागत, श्रीरामजी खूप खूप स्वागत. मुळात मी जसं म्हटलं की आता जवळजवळ 4 दशकं होत आलेली आहेत आणि अगदी 60तल्या एखाद्या व्यक्तीला आणि 20तल्या तरुणालाही माधुरीची ती जी भुरळ आहे, ती मोहिनी आहे, ती क्रेज आहे, ती कमी होत नाही. काय मूळ यामागचं गमक? जेवढे चांगले रोल्स करता येतील तेवढे चांगले करावे. एक स्टेप अहेड ऑलवेज. आणि जस्ट पुशिंग दी एन्व्हलप ऑल द टाईम, की काहीतरी आणखीन काहीतरी हटके केलं पाहिजे किंवा आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी वेगळं दिलं पाहिजे लोकांना. आणि आय थिंक ते सगळं आणि लोकांचं प्रेम जे मला मिळालं एवढी वर्ष, विच इज अमेझिंग. ऑल द हार्ड वर्क सगळं म्हणजे एकत्र जर तुम्ही केलं. ऑल्सो रिइन्व्हेंटिंग युअर सेल्फ एव्हरी टाईम. काहीतरी नवं करावं, काहीतरी नवं करत राहावं. जसं मी फक्त फिल्म्स नाही केले तर मी OTTवर पण केलं. मी माझी डान्स विथ माधुरी म्हणून अकॅडमी पण होती ऑनलाईन, ते पण केलं. आणि सो एव्हरी टाईम देयर वॉज समथिंग न्यू आणि ते लोकांना अपील होत गेलं आणि ते माझ्याबरोबर नेहमी चालत गेले माझ्याबरोबर. सो कारण आम्हाला कधीच माधुरी ही त्या जुन्या पिढीची वाटली नाही. हां ती आम्हाला दरवेळेला आमच्याच पिढीतली, म्हणजे प्रत्येकाला आपल्या पिढीतली वाटत राहिली. तर हे नवं स्वीकारत जाणं आणि तरी जुन्याचा हात धरत राहणं, ही जी एक मानसिकता असते. तर US मध्ये राहिल्यामुळे ते एक पर्स्पेक्टिव्ह बदलला, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्या काळामध्ये. म्हणजे मला लोक इथे विचारायचे की तुझं लाईफ कसं होतं तिथे वगैरे. म्हटलं ॲक्च्युली लाईफ मला तिथे मिळालं वेन आय वॉज देअर. कारण इथे असताना नुसतं कामच होतं. दॅट वॉज माय लाईफ हिअर. नॉट दॅट आय डिडंट एन्जॉय इट. मला खूप मजा यायची कामात माझ्या. पण जेव्हा माझं लग्न झालं रामबरोबर आणि मी तिथे राहायला गेले, तेव्हा मी ॲक्च्युली लाईफ जगले. कारण मला कुठेही जाता यायचं, फ्रीडम मिळाला तो कुठेही जायचा, म्हणजे विदाऊट कोणाचं लक्ष माझ्यावर की आता ही काय करते, की कुठे जाते, का काय ड्रेस घातला का काय, आता जसं झालं आहे तसं. आणि त्या फ्रीडममध्ये एक पॉवर असते आणि त्याच्यामुळे मी लाईफ एन्जॉय केलं तिथे ॲक्च्युली. खूप ॲडव्हेंचर्स आम्ही केले, कारण राम इज ऑफ द व्हेरी ॲडव्हेंचरस बेंट. त्याच्यामुळे एक वेगळंच लाईफ बघायला मिळालं तिथे. अँड ऑफकोर्स जेव्हा आपण आपल्यासाठी काही स्वप्न बघतो त्याच्यात मला म्हणजे एक घर, एक हजबंड, चिल्ड्रन, असं वॉज अ बिग पार्ट. त्या स्वप्नाचा एक मोठा तो पार्ट होता आणि ते मी तिथे जगत होते. आणि त्याच्यामुळे मला असं लोक विचारतात की यू डिडंट मिस युअर लाईफ हिअर. म्हटलं नो, बिकॉज दॅट वॉज ऑल्सो अ ड्रीम फॉर मी आणि आय वॉज लिव्हिंग इट देअर. मुळात तो जो फ्रीडम मिळाला आहे, हा फ्रीडम कोणत्याही स्त्रीला घरातल्या पुरुषाशिवाय मिळत नाही. तुम्ही माधुरीला कसं बघितलं त्या काळामध्ये, ज्यावेळेला ती नव्यानं तुमच्या संसारात आली, तर त्यावेळेला माधुरीकडे बघणं आणि माधुरीला ते फ्रीडम देताना तुम्ही तिच्याकडे कसं बघत होता? तिचं जे ग्लॅमर होतं त्याकडे. शेवटी माझी बायको आहे ना, आणि आम्ही पार्टनर्स आहोत. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित वागवायला पाहिजे सगळ्यांबरोबर. बायको बरोबर नक्की, पण दुसऱ्यांबरोबर पण. पण काय आहे की तिचं आधीचं मला काय माहीत नव्हतं, कारण मला हिंदी बोलायला येत नव्हतं. फक्त मराठी, इंग्लिश, स्पॅनिश आणि US मध्ये वाढून हिंदी फिल्म्स कधी पाहिलेलं नव्हते. तर तिला अगदीच फ्रीडम मिळालं की साधं वागून काही करून लाईफ बनवायला. दुसरं म्हणजे तिथे थोडं वेगळं आहे, खूप गोष्टी आहेत करायला आणि आता इथे सुरू झालं आहे. पण त्याच्यामुळे तिला थोडंसं वेगळं गोष्टी करायला आले. कोणी बघत नव्हतं, गाडी चालवायला आली, पार्कला जायला येत होतं, स्वतः शॉपिंग करायला येत होतं. ते सगळं इंडियात नाही मिळत. मी असं ऐकलेलं की लग्न झाल्यानंतर आपल्याला 12 मुलं असावी असं तुझं एक स्वप्न होतं म्हणून. हो, खूप लहानपणी. हो,
हो, मला खूप मुलं खूप आवडतात, लहान मुलं, आणि त्याच्यामुळे दॅट वॉज माय ड्रीम. पण बाय द टाइम इट ॲक्च्युली हॅपन्ड 2 झाली आणि आय वॉज लाईक ओके, मस्त. that's मग it. कधी श्रीरामला हे सांगितलं होतंस की माझं असं स्वप्न आहे म्हणून? हां, तो What was his घाबरला. reaction? 12 मुलात काय आम्हाला दोघांना पाहिजे होते, पण काय होतं, टाइम जातो आणि खूप बिझी दोघं होतो. हार्ट सर्जरीमध्ये भरपूर तास, तिला फिल्ममध्ये भरपूर तास. मुलांना बघायला पाहिजे ना. आणि 2 मुलं म्हणजे खूप झालं. मॅन ऑन मॅन डिफेन्स होतो, त्याच्यावर गेलं तर झोन डिफेन्स होतो, क्रिकेट टीम होते. तसं म्हणजे पुढे करायलाच कठीण पडलं. आत्ता या टप्प्यावर आल्यानंतर तुम्ही आता अभिनेत्री म्हणून आम्ही माधुरीला, प्रत्येक म्हणजे भारतीयाच्या मनामध्ये माधुरी ती धगधग असते काय. तर आपण अभिनयाच्या पुढे जात निर्मिती क्षेत्रात वळावं, आपण निर्माता व्हावं, हा टप्पा कुठे आला? कारण दोघांनी मिळून ते व्हेंचर तुम्ही सुरू केलं, तर तो टप्पा कुठे आला आणि तो विचार कुठून आला की आपण निर्मिती क्षेत्रात जावं? असं आहे, आपण ॲज ॲक्टर्स किती आम्ही गोष्टी सांगतो, स्टोरीज सांगतो किंवा करतो, पण ती दुसऱ्याची स्टोरी असते, दुसऱ्याचं प्रोडक्शन असतं, दुसऱ्याचे विचार असतात. आम्ही त्याच्यात ॲक्टिंग करतो फक्त. आणि जी स्क्रिप्ट आवडली, मग बरं माझा रोल मला आवडला, मी करते. पण मला त्या स्टोरी सांगायच्या होत्या ज्या माझ्या जवळच्या वाटतात मला, यु नो. आणि त्याच्यामुळे माझी पहिली फिल्म जी होती 15 ऑगस्ट, ती एका चाळीत बेस्ड होती. आणि ते लाईफ मी बघितलेलं आहे, कारण आपले खूप रिलेटिव्स माझे चाळीत राहायचे आणि आम्ही जायचो तिथे, खूप मजा करायचो तिथे जाऊन. तर त्याच्यामुळे ती गोष्ट मला खूप अपील झाली आणि मला असं वाटलं की ही माणसं मला रिलेटेबल वाटतात, माझीच वाटतात. की माझा काका असा होता, का माझा मामा असा होता, अरे हो आम्ही पण असं केलं चांगले गोट्या बिट्या खेळलेलो आम्ही तिथे जाऊन वगैरे. तर त्याच्यामुळे असं वाटलं की ह्या स्टोरीज आपल्या स्टोरीज आहेत आणि त्या सांगाव्या, यु नो. आणि त्याच्यामुळे असं वाटलं हे पॉसिबल असेल जेव्हा वी डू आवर ओन प्रोडक्शन, कारण मग द कंट्रोल इज युअर्स आणि तुम्हाला ते सगळं कंट्रोल करता येतं जे सांगायचं. पण यू आर फ्रॉम दी मेडिकल फील्ड आणि आपण मेडिकलमध्ये काम करत असताना माधुरी पूर्ण ग्लॅमर फील्डमध्ये, बॉलिवूडमध्ये, आणि एकत्र येताना, कारण मी आत्ता पण गप्पा मारत असताना आय फील की श्रीराम बऱ्यापैकी आता फिल्मच्या वातावरणामध्ये स्वतःला कम्फर्टेबल बघतायत. आणि तर आपण प्रोड्युसर म्हणून तुम्ही स्वतःला कसं बघताय या पूर्ण क्षेत्रात काम करताना? आम्ही असं बघतो की इंडियात 140 करोड आय गेस कोटी आहेत आणि एक इंडिया नाही आहे, एवढे गोष्ट आहेत. आणि आधीपासून मला रोज एक गोष्टी शिकायचं आहे. तर हे सगळं मला चॅलेंजेस मिळतात. हार्ट सर्जरीमध्ये 20 वर्ष केलं आणि रोज काहीतरी शिकत होतो आणि लोकांना खूप फरक पडला. ह्याच्यात पण तसं आहे, थोडं हसू येतं, थोडं रडणं येतं, सगळं हे येतं. ती सगळं क्रिएटिव्हचं बघते, 1001 स्क्रिप्ट्स बघते आणि कुठचं ग्रीन लाईट करायचं ते करतो. मला फायनान्शियल इन्स्टन्सेसचं खूप माहिती आहे. त्याच्यामुळे मला वर्कफ्लो आणि कसं करायचं ते माहिती आहे. आणि R&M बनवून 3 व्हर्टिकल्स होते. मी हेल्थकेअर प्लॅटफॉर्म्स बनवतो आहे आणि त्याच्याने सगळ्यांना हेल्थकेअर डेमोक्रेटाईज करू शकतो. कारण हार्ट सर्जन करून 3 ते 5 लोकांना एका दिवशीत करायला येत होतं, 500 लोक एका वर्षात. आता इंडियाला येऊन ते वाढवेन, पण त्या 12 वर्षात आम्ही फिल्म कंपनी बनवली, एज्युटेक बनवलं आणि रोज मी काहीतरी शिकतोय. तर मी हंबल आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना जास्ती माहीत आहे, पण सगळ्यांकडून मी शिकतोय आणि मला मजा येते त्याच्यात. प्रोडक्शनमध्ये आल्यानंतर आपण मराठीतच आपली पहिली निर्मिती जी आहे ती मराठी असावी, तर हे कसोशीनं ठरवून केलं की त्या म्हणजे तशी स्क्रिप्ट आली, काय त्यामागचा? वेल, त्याच्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. एक तर लाईक आय सेड की मला खूप जवळीक वाटते त्या कॅरेक्टर्सवरून, कारण त्या बघितलेले आहेत कॅरेक्टर्स. ती संस्कृती आपली जी आहे, कल्चर जे आहे ते सगळं बघितलेलं आहे, ते आवडतं. आणि यु नो ऑल दॅट. ऑल्सो कारण हे पहिलं प्रोडक्शन होतं 15 ऑगस्ट, तर त्याच्यासाठी म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही बजेट्स पण बरोबर ठेवाल फिल्मचे. तर ते दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स. आणि जे स्क्रिप्ट आवडलं मला, ते मराठीतलं स्क्रिप्ट आवडलं मला पहिलं. आणि मला असं वाटलं, कारण मी महाराष्ट्रीयन आहे, तर पहिली फिल्म मराठीच असावी. 15 ऑगस्ट नंतर पंचक येते लवकरच, आणि जे
श्रीराम नेने, माधुरी दीक्षित या दोघांचं प्रोडक्शन म्हणून समोर येत आहे, ते थिएटरला येणार आहे मुळात. तर हा पंचक काय, आणि पंचक हा तसा आम्ही खूप नकारात्मक अर्थानं बघत आलेलो आहे की अरे काहीतरी वाईट होणार आहे, मग तो पंचक लागणार आहे. तर काय आहे, म्हणजे खूप छान फिल्म पंचक नावाने येते. तर R&M मुव्हिंग पिक्चर्स नावाचं प्रोडक्शन आहे आमचं. आणि मी हे स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला खूप आवडलं हे स्क्रिप्ट. कारण आम्ही बोलतोय सुपरस्टिशन्सबद्दल इन द मूवी. एक खोतांचं घर आहे आणि त्या घरात पंचक लागतो. म्हणजे ज्या दिवशी ते गेले, ज्या घटिकेला ते गेले, 5 नक्षत्र असे येतात की तो पंचक लागतो. म्हणजे एका वर्षात त्यांच्या डेथ नंतर घरचे जवळचे किंवा रिलेटिव्स 5 मृत्यू होणार त्या एका वर्षात, असं एक सुपरस्टिशन आहे. आणि हे कळल्यावरची जी म्हणजे मरण्याची जी भीती असते ती लोकांच्या एकदम अंगात घुसते आणि मग त्यांची जी तारांबळ उडते आणि जे काय त्यांच्या लाईफमध्ये होतं ते सगळं त्यांना वाटतं ते पंचकमुळेच होतंय, यु नो. आणि थ्रू द फिल्म आम्ही असं म्हणतोय की ह्या सगळ्या गोष्टींची एक जागा असते आणि आपण जे लाईफ असतं आपलं ते आपण घडवतो, यु नो. की तुम्ही हे बांधलं म्हणून असं काहीतरी झालं असं नसतं. तुम्हाला ते टॅलेंट आहे, तुम्ही मेहनत करता, तुम्ही सगळं करता, त्याच्यामुळे तुम्ही पुढे होता. तर एवढं महत्त्व देऊ नये असतं लोकांना, ते ठीक आहे, ते तितपतच ठेवावं. लाईफमध्ये बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, यु नो. तर ते आम्ही ह्या फिल्मवर एकदम धमाल कॉमेडी आहे फुल. अगदी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि एक चांगला मेसेज पण आहे, लेयर्स पण आहेत त्याला, पण इट्स सेड इन अ व्हेरी फनी वे. कुठेही असं प्रीची किंवा असं नाही. खोताची वाडी म्हटली की कोकण एकदम. आणि कोकणाचं जसं तुमचं नातं आहे, हो, आजोळ कोकणातलं आहे. येस. तर आणि कोकणामध्ये सुपरस्टिशन्स पण बरेच आहेत. हो. म्हणजे कोकणात प्रवास करताना ते सातत्यानं जाणवतं. तर कोकणात सेटवर कधी जायची संधी मिळाली? आणि त्या हो, आमचं शूटिंग चाललेलं सावंतवाडीमध्ये आणि मी आणि राम दोघंही आम्ही गेलो, सेटवरती गेलो. कारण सगळं म्हणजे आमचा जो कास्ट होता, स्टार कास्ट आणि क्रू सगळे एकदम 25 दिवस तिथे होते, 25 ते 28 दिवस. आणि फुल तिथे ते त्याचं शूटिंग झालं. आणि चक्क म्हणजे एका कुटुंबासारखे ती लोक राहत होते आणि आम्ही पण गेलो मग तिथे जरा मजा करायला, सगळ्यांशी बोलायला. 3 पिढ्या मुख्यतः चित्रपट अभिनयाच्या क्षेत्रातल्या त्या पूर्ण फिल्ममध्ये दिसतात. तर ही निवड करताना कशा म्हणजे कास्टिंग करत होते त्यावेळेला असं कसोशीने ठरवून की नाही एकदम दिग्गज कलाकार आपल्याला घेऊन हे सगळं उभं करायचं, अशा स्वरूपाचं प्लॅनिंग होतं? वेल, जेव्हा स्क्रिप्ट आलं तेव्हा एवढं माहिती होतं की आपल्याला चांगले ॲक्टर्स पाहिजे त्याच्यात, ते क्रिएट करायला ते सगळं, यु नो. आणि केमिस्ट्री क्रिएट करायला एकमेकांबरोबर वगैरे. त्याच्यामुळे आणि द वे द कॅरेक्टर्स आर, जे घरातले सर्वात मोठे, मग त्याच्यावर लहान, मग लहान असे सगळे कॅरेक्टर्स होते. त्याच्यामुळे सगळी पिढ्या होत्या ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये. तर आम्हाला फक्त निवडावे लागले की आम्हाला कुठचे बेस्ट ॲक्टर्स पाहिजेत. ते सगळं स्क्रीन टेस्ट करून आदिनाथ आधीचा फिल्म मध्ये हो, 15 ऑगस्टमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं काय रेंज आहे. मग हे सगळे स्क्रीन टेस्ट ऑफिसमध्ये घेतलंय. ऑफकोर्स नॉट फॉर द दिलीपजी आणि भारतीय नो ब्रेनर्स, ते तर पाहिजेच आम्हाला. पण प्रत्येक कॅरेक्टरला थोडंसं डेप्थ आहे. आणि आनंद इंगळे सगळे एकूण एक व्यवस्थित प्ले केलंय आणि धमाल आहे. सगळ्या चेहऱ्यावर काय लाईन्स नको आहेत, सगळं दिसतंय फिल्म मध्ये. क्या बात आहे. आणि मी काय 6-7 वेळा पाहिलोय. प्रत्येक वेळी अनियन पील सारखं होतं, काहीतरी आणखीन शिकतोय. आणि हे थोडं कोकणी भाषणामध्ये केलंय. आम्ही कोकणमध्ये वाढलोय थोडंसं, मालवणी टाईपची. तो ऑथेंटिसिटी आणि इंटेग्रिटी खूप आहे. मी आत्ता दोघांशी बोलताना, म्हणजे श्रीरामजींशी पण बोलताना, माधुरीशी बोलताना, मराठी माणूस अगदी 7 समुद्रापार जरी गेला आणि तो कितीही तिकडे स्थिरावला तरी त्याचं मातीशी नातं काही तुटत नाही मराठीपणाची. म्हणजे ते श्रीराम नेनांबद्दल पण जाणवतं, ते माधुरीबद्दल पण जाणवतं. आणि त्यामुळे परदेशातून महाराष्ट्राला बघताना किंवा हे सगळं काम करत असताना कशी प्रतिक्रिया होते? कारण अनेकदा असं होतं की आपण खूप मोठे झालो, नाव मिळाली, कीर्ती मिळाली की मग आपण मराठी आहे हे लपवणारा पण एक काही वर्ग असतो की जो म्हणतो की नाही मला ही आयडेंटिटी, कारण ती मला प्रोफेशनली परवडत नाही. असं कधी होतं? कधीच नाही. आय मीन आय डोंट सी द पॉईंट. तुम्ही जे आहात ते आहात, ते मूळ तुमचं जे आहे, जिथे तुम्ही जन्म घेतला
आणि ती तुमची म्हणजे भूमी आहे, तर हाऊ कॅन यू रन अवे फ्रॉम दॅट? म्हणजे मला आय कॅन नेव्हर अंडरस्टँड दॅट. हां, मी हिंदी क्षेत्रात आले कारण तिथेच मला ब्रेक मिळाला आणि त्याच्यामुळे हिंदी फिल्ममध्ये एवढी बिझी झाले मी की म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्याला काही टाईम द्यायला पण वेळ नव्हता. एका स्टुडिओ टू दुसऱ्या स्टुडिओ टू तिसऱ्या स्टुडिओ असं. पण कधी असं वाटलं नाही की अरे मी महाराष्ट्रीयन नाही, किंवा नाही, मला खूप गर्व आहे की मी महाराष्ट्रीयन आणि मला आय थिंक दुसरं म्हणजे मी तिथे वाढून महाराष्ट्रीयन असून इंडियन असून ते आपल्याला बरं वाटलं आणि सगळ्या इंडियन बरोबर सगळ्या महाराष्ट्रीयन बरोबर कळलं वेगळं काय आहे. आपलं कल्चर एवढं रिच आहे, एवढं वेळ काढतो आणि लोक व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळतो. असं. आणि आय थिंक आणि आमचं पण त्याच्यामुळे असं वी गॉट लॉंग सो वेल, कारण सेम म्हणजे सारखे सेम बॅकग्राऊंड आहे. values. हा पण तिकडचाच आहे कोकणातला, म्हणजे त्याचे पेरेंट्स वगैरे. म्हणजे नाळ जुळायला वेळ लागत नाही, सहज त्यानं मग तुम्ही Yeah, कुठे yeah, जा. माधुरीला आम्ही अनेक चित्रपटांमधून बघितलं, त्यानंतर मग OTTवर पण बघितलं, सोशल मीडियावरच्या रील्समधून पण बघतोय. असं कोणताही प्लॅटफॉर्म नाही जिथे तू प्रयोग करत नाहीस. तर हा प्रयोग करताना मुळात काय जाणीवा ठेवलेल्या असतात किंवा काय एक भावना असते की आपण सातत्यानं नव्या पिढीशी जोडलं जावं, की आपला जो एक ऑरा आहे किंवा आपल्याबद्दलची जी क्रेज आहे ती कायम ठेवण्यासाठी म्हणून प्रयोग कशा स्वरूपात? सगळं देअर्स ऑल सगळे पहलू असतात त्याला. जे नुसतं एक काहीतरी करायचं म्हणून नाही, पण सगळंच विचार करावा लागतो. कारण मी एवढे वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे की हा पण विचार करावा लागतो की आपलं स्टॅटस काय आहे, व्हॉट वी आर डुईंग, आणि पुढची पिढी आहे त्यांना पण वी हॅव टू इंट्रोड्यूस आवरसेल्व्हज टू दॅम. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी पण एक नातं जुळवायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण सगळं करतो, आणि मला आवड आहे ॲक्च्युली, मला मजा पण वाटते ते रील्स करायला, तर मला खूप आवडतं. पण म्हणजे जसं माधुरीनं स्वतःचं एक वेगळं वलय तयार केलं, एक वेगळं अस्तित्व तयार केलं. तुम्ही म्हणजे मेडिकल फील्डमध्ये असून तुम्ही बऱ्यापैकी आता सोशल मीडियावर व्हिडिओजमधून समोर येताना पाहायला मिळतात. हेल्थ इज युअर एक्सपर्टीज. तर त्या एक्सपर्टीजला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही व्लॉगिंग करताय. याचं इन्स्पिरेशन कुठून आलं? तर आधीपासून मला हेल्थकेअर डेमोक्रेटाईज करायचं होतं आणि इंडियात खूप गरज आहे, कारण 140 कोटी लोक आहेत, फक्त आय वुड से 1 मिलियन डॉक्टर्स आहेत आणि एक इंडिया नाही आहे. 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटोरीज आहेत आणि सगळे वेगळे आहेत. 30% मेट्रोजमध्ये आहेत, 70% रुरल एरिया. तर कसं जायचं तिथे ते बघायला पाहिजे. आम्ही एव्हिडन्स बेस्ड सोर्सेस इंटरनॅशनल स्टँडर्ड्सनी वाढवलं आहे. श्रीमंत असेल गरीब असेल फरक नाही आहे, ठीक आहे. आणि दुसरं आहे की कसं कम्युनिकेट करायचं, की एवढे भाषण दिलेत मोठ्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये, पेअर रिव्ह्यूड आर्टिकल्स, ते साध्या माणसांना दिलं तर त्यांना कळणार नाही. अगदी. आम्ही काय करतोय, मीडिया टेक्नॉलॉजी अँड स्मार्ट सर्व्हिसेस एकत्र केलंय, म्हणजे त्यांनाच त्याच्याकरता करायला पाहिजे आणि बिझनेस ऑफ मेडिसिन बाहेर काढायला पाहिजे, राईट. प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन करायला पाहिजे. तर आता खूप कमी डॉक्टर्स आहेत, खूप कमी हॉस्पिटल्स आहेत आणि इंडियाचं मीडियन लाईफ एक्सपेक्टन्सी 10 वर्ष कमी आहे US पेक्षा, वेस्टर्न पेक्षा. मी म्हणतोय की 20 वर्षात हे सगळं बरं होणार आणि आपण बनवणार, तू आणि मी आणि सगळे. आणि मीडियाचा रोल खूप आहे त्याच्यात, कारण एज्युकेट केलं तर लोकांना कळेल काय करायचं काय नाही करायचं. कोविडमध्ये बघितलंयस ना, थोडंसं मास्क घालून हे करून इंडियात जादा फायदा झाला. US मध्ये त्यांनी काय नाही म्हटलं, किती लोक गेली आणि त्यांना 18% GDPचे हेल्थकेअरमध्ये घालतात, आपण 4% घालतो, तरी आपले मोर्टॅलिटी कमी होती. हेल्थ आणि फूड हा अत्यंत महत्त्वाचा विषय. श्रीराम इज अ व्हेरी गुड कुक, आय हर्ड. येस. म्हणजे मी माझं कुकिंग जे काय मी शिकले, मी त्याच्याकडनं जास्ती शिकले. म्हणजे आधी थोडंसं यायचं पोहे बिहे बनवायला वगैरे, दॅट्स ओके. पण कधी असं किचनमध्ये जाऊन खूप काय बनवलं असं कधी झालंच नाही, कारण आय वॉज ऑलवेज वर्किंग. तर मॅरेज नंतर मी भरपूर काय काय शिकले त्याच्याकडनं. खूप. एखादी अशी डिश जी श्रीराम नेने डिश म्हणून सांगता येईल अशी एखादी स्पेशलाइज आहे ना, पण पेपर्स, रेड आणि भरपूर बेल आहेत. पेपर्स असतात, त्याचं ते कुक करून, म्हणजे ते बार्बिक्यू करून त्यांना मग त्याचं सॅलड बनवायचं, विच इज अमेझिंग. मेक्स अ पण ब्युटिफुल. थोडंसं हे बघायचं की जेवण आपल्या आईने दिलं लहानपासून आणि त्याच्यात खूप
लव मिळतं, थोडी मजा आहे कुकिंग करायला एकी साथ, राईट. आणि थोडे एक्सपेरिमेंटेशन आहे, थोडं ऑर्गॅनिक केमिस्ट्री दुसऱ्या लेवलला घ्यायचं, एकत्र तयार करण्यामध्ये Yes. त्यातली मजा खूप Yes. और आहे. आम्ही श्रीराम नेनेंना जेव्हा फोटोमधून सातत्यानं बघत असतो वेगवेगळ्या इव्हेंट्सला किंवा, आणि आम्हाला सातत्यानं जाणवतं द वे ही मेंटेन हिमसेल्फ, 6 पॅक श्रीराम नेने. अनेकदा माधुरीचे जे कोस्टार आहे त्यांना असं थोडंसं न्यूनगंड येत असेल ना रे, की श्रीराम इज सो, ते मला माहिती. असं एखादी उदाहरण. कॉम्प्लिमेंट्स मिळतातच ना. या हे सगळे दोस्त आहेत, पण सगळ्यांना 6 पॅक्स पाहिजे, सगळ्यांना व्यवस्थित हेल्थ पाहिजे. त्याच्यामुळे मी करतोय. दिसायला काय नाही आहे, आतमध्ये कसं वाटतंय ते जास्ती इम्पॉर्टंट आहे. या पूर्ण प्रवासामध्ये मग US मधला तुमचा संसार उत्तम स्वरूपात सगळं सुरू असताना आपण परत मायदेशी यावं आणि इकडे आपले रूट शोधावे, इथून पुन्हा प्रवास करावा, हा टप्पा कुठे आला की आपण परतीचा प्रवास करावा आणि परत मायदेशात आता जावं, ही भावना कुठून तयार झाली? 2011 मध्ये मी विचार करत होतो आणि खूप बिझी झालो होतो. 500 केसेस वर्षाला, पार्टनर ग्रुप, हॉस्पिटलचं मुख्य. पण काय होतं, ते स्केल करायला येत नव्हतं. आणि बघायला गेलो तेव्हा 7 बिलियन लोक होते, आता 8 बिलियन झाले. तर मी सगळीकडे बघून तिचे आईवडील आमच्याबरोबर राहत होतो, मुलं लहान होती 6 आणि 8. इंडियाला पाहिलं तर खूप गरज होती. आणि दुसरं म्हणजे ती परत येता जाता जात होती. प्रवास करत आणि जात होता. हां, आणि मी तिथे खूप काम करत होतो. तर मी म्हटलं तिथे पण काहीतरी करू शकतो हेल्थ बनवायला. आणि त्याच्यात RNM सुरू झालं. आणि मग त्याच्यातून एज्युटेक, डान्स विथ माधुरी, मग ते फिल्म कंपनी चं बनलं आणि आता हेल्थ टेकचं बनतोय. पण काय आहे, इंडिया खूप बदललं आहे. मी लहानपासून इथे येतच आहे. आई वडील दादरहून होते, शिवाजी पार्क आणि हिंदू कॉलनीमध्ये. तर माझे आजोबा आणि आजी आणि सगळे इथेच होते. तर आवड तेव्हाच होती. लग्नाच्या नंतर ती इथे वाढून जास्ती येत होतो. आम्हाला काय कळलं की इथे येऊन खूप फायदा आहे सगळ्यांना, आणि उलट आम्हालाच फायदा, कारण मुलांना कल्चर शिकायला आहे आणि आईवडीलला पण इथे वाढून आणि त्यांचे मित्र सगळे असून खूप फरक पडणार. आणि ते आता 12 वर्षात आम्ही पाहिलं आहे की इंडिया आता नंबर 1 होणार. आणि महाराष्ट्र ते मोठं गाव आहे आपलं, मोठं स्टेट. तर मी म्हणतोय इथे पण फायनान्शियल सेंटर आहे, बॉलिवूडचं सेंटर आहे. इथे राहून खूप मजा आली. इथे भरपूर संधी आहे पुढच्या काळामध्ये. Absolutely. आणि भारत वर्ल्ड लीडर म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय आपल्याला या टप्प्यावर. आत्ता म्हणजे भारतात येऊन स्थिरावल्यानंतर माधुरी आणि श्रीराम हे उत्तम पद्धतीने स्थिरावलेत आणि मुलं शिकतायत. आणि मग मुलांची फोटो माधुरीच्या मुलांच्या वाढदिवसाला माधुरीने टाकलेला फोटो किंवा काही तुमच्या हॉलिडे पिक्चर्स बघितल्यानंतर आम्हाला वाटतं की स्टार इन मेकिंग अशा स्वरूपात. तर आपल्यानंतर आपली पिढी फिल्ममध्ये यावी, मुलांनी करावं, अशा स्वरूपात काही विचार किंवा त्यांची आवड आहे त्यातली? मला असं वाटतं की मुलांनी ते करावं जे त्यांचं पॅशन आहे. आणि माझा जो मोठा मुलगा आहे त्याला कम्प्युटर सायन्स पण आवडतं, त्याला बिझनेस पण करायचं आहे, पण तो खूप चांगला म्युझिशियन पण आहे स्वतः. आणि त्याला ड्रामॅटिक्समध्ये पण इंटरेस्ट आहे, कारण तो IB मध्ये होता तेव्हा त्याचे हाय लेवल फिजिक्स, मॅथ आणि ड्रामा हे त्याचे हाय लेवल सब्जेक्ट्स होते. एडी पण केलाय मूवीवर. आणि त्यांनी करण जौहर बरोबर त्यांनी AD ॲज अ असिस्टंट डिरेक्टर पण त्यांनी काम केलेलं आहे त्या मूवीवरती, रॉकी और रानीमध्ये. तर त्याचा इंटरेस्ट आहे. तर बघूया वेअर इट टेक्स हिम, अजून वेळ आहे त्याला. पण इफ ही इज इंटरेस्टेड, ऑफकोर्स आम्ही आहोतच त्याला सपोर्ट करायला किंवा वॉट एव्हर ही नीड्स. पण कुठेतरी त्यांनी स्वतःनी पण मेहनत केली पाहिजे. आय ऑलवेज टेल हिम, काही केलं तुम्ही मेहनत करा, लव्ह इट, पॅशननी करा. कधी तुम्ही असं एकदाही काम करणार नाही असं लाईफमध्ये, इफ यू डू वॉट यू लव्ह. छोटा आहे तो, ही इज अ कम्प्लिटली स्टेम गाय. ही कम्प्युटर सायन्स करतोय, कम्प्युटर सायन्समध्येच इंजिनिअरिंग करतोय. आणि त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर व्हेरी इंटरेस्ट आहेत, पण अजून यंग आहेत. तर पुढे काय करतील ते इट्स अप टू देम. आता मुलांचा विषय निघाला म्हणून जेव्हा माधुरीनं फिल्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला
त्यावेळेला आईच्या पण तिच्याकडच्या अपेक्षा असतील. आई हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर होता त्यावेळेला. तर त्यावेळच्या वातावरणामध्ये, कारण मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड ॲक्टिव्ह होतं त्या काळामध्ये आणि बॉलिवूडमध्ये ते थेटपणे होतं आणि त्या परिस्थितीमध्ये आपण फिल्ममध्ये जायचं. तर कुटुंबाचा त्यावेळची प्रतिक्रिया काय होती? वेल, जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा असं काय नव्हतं तेव्हा. बरं, ओके. तेव्हा मूळ प्रश्न हा होता की फिल्ममध्ये काम करायचं का नाही, तोच मूळ प्रश्न होता. आणि ही जी ऑफर आलेली राजश्रीकडनं, इट हॅड जस्ट म्हणजे इट केम अँड नॉक्ड ऑन माय डोर बेसिकली. आम्ही कधी असा प्रयत्न नाही केला की फिल्ममध्ये जायचं आहे का काम करायचं आहे. मग माझ्या पणजी माझी तेव्हा शी वॉज अ लाईव्ह आणि आम्ही त्यांना विचारलं की हिला असं फिल्मची ऑफर येते तर काय करावं, आम्ही करावं नाही करावं. पण ती खूप प्रोग्रेसिव्ह होती. ती म्हणाली मी बघितलंय तिला डान्स करता होते, छान करते, टॅलेंट आहे तिला, तर करू दे तिला. अरे वा, क्या बात आहे. आणि जर चांगलं काम केलं तर ती पुढे येईल, करू दे तिला. म्हणून आम्ही मग ती फिल्म ॲक्सेप्ट केली आणि माझी पहिली फिल्म झाली अबोध, राजश्री प्रोडक्शन. म्हणजे माधुरी एक ॲक्ट्रेस म्हणून पण लोकांसमोर आली आणि एक हिरोईन अशा अर्थानं पण माधुरीनं स्वतःचं एक वेगळं वलय तयार केलं. पण म्हणजे मृत्यूदंडासारखी फिल्म असेल जिच्यामध्ये माधुरी अत्यंत अँग्री विमेनच्या अवतारात आम्हाला दिसली. त्यानंतर अगदी गुलाब गँगसारखी फिल्म असेल. तर असं वाटतं की अभिनेत्री म्हणून मला जितकं एक्सप्लोर करायचं होतं स्वतःला, तितकी संधी मिळाली नाही किंवा तितकी मिळणं अपेक्षित होतं त्या टप्प्यावरती. आय थिंक जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा इट वॉज व्हेरी मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आणि त्याच्यात आय कुड मेक अ नेम फॉर माय सेल्फ. म्हणजे इवन वेन आय डिड राजा, ते म्हणाले राणी का नाही होतं पिक्चरचं नाव, यु नो. तर नेहमी तो प्रयत्न नेहमी असायचा की आय शुड डू माय बेस्ट विथ एव्हरी फिल्म. तर कधी मला असं वाटलं नाही की मला असे रोल्स मिळाले नाही. तुम्ही बघा प्रत्येक रोल, म्हणजे दिल बघा किंवा बेटा, राजा, खलनायक म्हणा, किंवा म्हणजे माझा जो रोल होता नायिकेचा वॉज ॲज इम्पॉर्टंट ॲज द हिरोज रोल ऑलवेज. आणि आय वॉज सो फॉर्च्युनेट की मला एवढ्या चांगल्या डिरेक्टर्सबरोबर काम करायला मिळालं. जेव्हा मी मृत्यूदंड पण करायला मी बघत होते तेव्हा मला खूप पुशबॅक मिळाला. कमर्शियल सिनेमा नाही, नाही ते आर्ट हाऊस फिल्म आहे, तर आता आर्ट हाऊस फिल्म नाही करायची, तू कमर्शियल फिल्मची हिरोईन आहे. म्हटलं का, रोल आहे ना, अँड इट्स ॲक्टिंग इज द सेम थिंग, फक्त त्याची ॲक्ट करण्याची एक वेगळी स्टाईल असते. तर म्हणजे मी ती केली फिल्म, मग लोकांना खूप आवडली, यु नो. सो यू हॅव टू कीप ब्रेकिंग दीज मिथ्स आणि ग्लास सिलिंग्स म्हणतात तसं, की यू हॅव टू ब्रेक देम अँड गो फॉरवर्ड आणि डू समथिंग दॅट यू लाईक अँड अप्रिशिएट. अगदी मिथबद्दल बोलत असताना पंचक ज्या वेळेला येतं तर पंचकमध्ये आपण बघतो की मिथ्स आहेत, अंधश्रद्धा काही. तर श्रीराम किंवा माधुरीच्या दृष्टीने एखादी अशी गोष्ट की माझी श्रद्धा आहे किंवा मला अशी एक माझी भावना आहे की हे केलं की मग ते काय मला लकी नसतं, किंवा ही गोष्ट केली की ती मला खूप लकी असते, अशी एखादी गोष्ट दोघांसाठी. टी शर्टचं गोष्ट सांग. हां, म्हणजे 12वीची एक्झाम चालू होती. बरं. आणि आय वॉज नॉट एवढी एकदम असं प्रिपेअर्ड, मला वाटलं नव्हतं की मी प्रिपेअर्ड एवढी एक्झामसाठी. आणि मी एक शर्ट घातला आणि मी गेले आणि चांगली झाली एकदम एक्झाम. क्या बात आहे. तर मला असं वाटलं ह्या शर्ट इज लकी शर्ट फॉर मी, हाच घालून गेला पाहिजे. नेक्स्ट दिवशी परत तोच शर्ट घालून गेले, चांगली झाली एक्झाम. आई म्हणाली अगं आज तो परत घालू नको प्लीज, लोकांना वाटतं तुझ्याकडे एकच शर्ट आहे आणि तू तो मला धुवून दे. आणि तू नाही 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 आज पण हाच. तिसऱ्या दिवशी पण तोच शर्ट घालून गेले आणि ती एक्झाम एवढी काही चांगली झाली नाही. म्हणत याच्यामुळे नाही झालेलं, आय शुड हॅव स्टडीड मोर असं. तर असे होतात कधी कधी, यु नो. माधुरीला मिळालेलं पूर्ण यश आणि त्या यशामध्ये एक महिला प्रेक्षक म्हणून किंवा महिला म्हणून जो प्रश्न पडतो की एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातून एखाद्या मुलीनं यावं, बॉलिवूडमध्ये स्थिरावावं आणि खूप नाव कमवावं, पण हे काही सहज सोपं नसतं, त्यामधल्या खूप अडचणी असतात आणि कोणतीही महिला घराबाहेर पाय ठेवल्यानंतर खूप अडचणींना सामोरं जात असते. तर कारण पुरुषांच्या नजरा असतील किंवा वातावरण असेल, अनेक प्रकारच्या संकट असतात. तू त्यांना काय सल्ला देशील? एक महिला किंवा एक पुरुष असं एकटंच जाऊन काहीतरी करू नाही शकत जोपर्यंत फॅमिलीचा सपोर्ट नसेल. आज मी जर काय करू शकते किंवा माझी मुलं लहान होती तेव्हा पण मी काम केलं, कारण माझे आई वडील, माझे सासू सासरे सगळे माझ्या पाठी होते. हा पण खूप एनकरेज करायचा, नाही नाही तू कर,
यू हॅव द टॅलेंट, तू केलं पाहिजे पुढे, असं सोडून नाही बसायचं काही, बिकॉज यू आर, तुझं जे आहे ते पुढे गेलं पाहिजे. इट कॅनॉट बी टेकन बॅक अँड सेड की नाही आता तू घरीच बसायचं असं. तर ह्याच्याकडनं पण एनकरेज मिळाली. आणि त्याच्यामुळे आय कुड डू व्हॉट आय डिड. तर इवन एका सामान्य स्त्रीला जी घराच्या बाहेर पडते काम करायला, तिला पण आय थिंक तो जो सपोर्ट असतो तो मिळाला पाहिजे. नाहीतर एव्हरी टाईम मी बघितलंय 4 वाजता सकाळी उठतात, सगळा ब्रेकफास्ट वगैरे फॅमिलीसाठी सगळं करून मग ते ट्रेनचे धक्के खात ते कामाला जातात, मग परत संध्याकाळी येऊन परत स्वयंपाक करायचा वगैरे. आणि एकदा मुलं वगैरे झाली, रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण तिचं पण काहीतरी एक अस्तित्व असतं जे कायम राहायला पाहिजे. अगदी एक आदर्श कपल म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत आलेलो आहे. ग्लॅमर सगळ्या गोष्टी त्याच्या जागी, पण एक आदर्श म्हणून जे कुटुंब म्हणून कपल म्हणून तुमचं वावर असतो तो सातत्यानं जाणवतो. या परिस्थितीमध्ये मध्ये अचानक चर्चा होत्या की ठीक आहे, माधुरी फिल्म इंडस्ट्रीत पॉप्युलर आहे, तिने आता नवीन प्रोडक्शन केलं आहे, ती बरंच काही करते, आणि साहजिक आहे इतकं पॉप्युलॅरिटी असल्यानंतर मग राजकारणी आमदार खासदार व्हा, निवडणुकीला उभे राहा, तर राजकारणात यायचा विचार आहे? नाही, अजिबात नाही. दर इलेक्शनच्या आधी मला कुठेतरी उभं करतात ती लोक इलेक्शनसाठी, पण नाही, कारण आय डोंट थिंक इट्स माय कप ऑफ टी. मला शेवटी आपण सगळ्यांना सपोर्ट करतो हो आणि न्यूट्रल वागतो. पण काय आहे, कोणाने चांगलं काम केलं तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ना. बरोबर. तर पण आम्हाला त्याच्यात शिरून हेच नाही आहे. नाही, आता सध्या पंचकवरच सगळं लक्ष आहे आमचं, की पंचक 5 जानेवारीला रिलीज होणार आहे 2024 मध्ये, आणि ते सक्सेसफुली रिलीज व्हावं. आता ती असं दॅट तो इज इन माय फोकस बकेट आहे. लिस्ट. पंचक लवकरच रिलीज होतोय, निश्चितच मराठी प्रेक्षक त्याला उत्साहपूर्वक असा प्रतिसाद देतील आणि चित्रपटाच्या यशातलं पंचक तुमच्या वाटेला येईल अशा अपेक्षासह Thank आज तुम्ही दोघांनीही वेळ दिला, छान मनमोकळ्या गप्पा मारला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्हालाच बरं वाटलं. थँक्यू फॉर थँक्यू हॅव्हिंग सो अस. मच. थँक्यू. धन्यवाद.